समायोजनाचे नंबर टाकता येते ना. चला पहिल्या नंबरची वाचा कशाची आहे. सवरण स्कंद. शोधा उदाहरणात सवरण स्कंद आहे का बा त्याच्यात. मग टाका लागते का नंबर. सेकंड नंबरची वाचा कायची आहे. वेतन. मग शोधा भाऊ त्याच्यात वेतन आहे का बा. टाका नंबर 2 टाकला. टाकता येते आता. चला नंबर 3 वाचा. यंत्रावर. दिसलं काय यंत्र. यंत्र नसन तर यंत्र सामग्री असन. टाका त्याच्यावर नंबर 3. हा नंबर 4 वाचा. त्याच्यामध्ये 2 समायोजन आहे. एक नाही आहे. किती आहे. वाचूक आहे. ऋणको पैकी 1500 रुपये हक्क न सांगणारे असल्याने अपलेखित करून वार्षिक 5% संशयित किंवा बुडीत कर्ज निधी आकारा. किती समायोजन आहे त्याच्यावर. 2. मग पटकन क्वेश्चन मध्ये बा ऋणको आहे काय. टाका त्याच्यावर नंबर 2 नंबर 4 आणि नंबर 5 वाचा. येणे बाकी कमिशन. हे बा देणे बाकी म्हणजे येणे बाकी म्हणजे यायचे आहे. मग कमिशन आहे का बा. नावे बाजू नाही पाहिजे. जमा बाजूले बा कमिशन आहे काय. आहे. टाका त्याच्यावर नंबर 5. करू सुरुवात. हा नावे बाजूपासून सुरू करू. चला नावे बाजूची पहिली नोंद. प्रारंभन. सांगा प्रारंभन स्कंद कुठे येत असते. पहिल्यांदा माहित आहे ना सगळे. 16,500. प्रारंभन स्कंदानंतर आहे बाबू मजुरी. मजुरी हे कारखान्यातल्या लोकांना देतात की कार्यालयातल्या. कारखान्याचे खर्च कुठे आहे. सांगा मग मजुरी सांगा किती आहे. मजुरी नंतर आहे किती वाहन व्यय शिकलोय आपण. 2. आगत वाहन. आगत वाहन ह्या माल त्याला व्यापार खात्यात. निर्गत वाहन हा माल त्याला. मग याच्यामध्ये पहा आगत वाहन आहे की निर्गत वाहन. कोणताच नाही आहे. आणि कोणताच नसन तर कुठे येत असते व्यापार खात्यात. हे एकच नोंद अशी आहे का सांगितली नाही तर कायच्यात द्या लागते. सांगा मग वाहन व्यय सांगा. 4,500. वाहन व्ययानंतर भाडे व दर. आता सांगा भाडे कारखान्याचे की कार्यालयाचे. कायचेच नाही. कायचेच नसेल तर कुठे येते. असं नोंदी सांगितले आहे मी. जर कार्यालयाची आहे की कारखान्याची आहे सांगितली नसेल तो नोंद कायच्यात येते. फक्त एक नोंद सोडून. कोणती. मग भाडे कायचे सांगितले काय. मग कायच्यात घ्यायचे. सांगा मग भाडे व दर 4,800. भाड्यानंतर बुडीत कर्ज. आपला पैसा बुडाला. बुडीत कुठे येत असते. नफा तोट्याच्या नावे बाजूला. आणि जे अमावस्या पौर्णिमा येणार आहे ते पाहिजे. बुडीत कर्जासाठी हा एक छोटासा नमुना आहे. पाठ झालाय का तुमच्या. सांगता का. सांगा. बुडीत कर्ज बुडीत कर्ज नवीन संचय कर्ज निधी मायनस जुनी संचय कर्ज निधी. आपली नोंद कोणती आली. बुडीत कर्जाच्या समोर लिहून घेऊ 1,800. बाकीचा नमुना नंतर. बुडीत कर्जापर्यंत आलो. पुढची आता सांगा जाहिरात ऍडव्हर्टाइजमेंट कारखान्याचा खर्च आहे का कार्यालयाचा. कार्यालयाचा. मग जाहिरात कुठे घ्यायचो. आणि जाहिरातीची रक्कम किती आहे. 6,000. त्या जाहिरातीच्या समोर काहीतरी लिहिलं आहे 3 वर्षाची. म्हणजे याच्यावर एक याला म्हणतात अदृश्य समायोजना. हिडन ऍडजस्टमेंट. म्हणजे हे सांगितली राहत ते आपल्याला ओळखणार. आता कसं ओळखलं. जाहिरातीची रक्कम किती आली. 6,000. ही जाहिरात किती वर्षाची आहे. त्याच्या समोर लिहिलं आहे ना काहीतरी. काय लिहिलं आहे. म्हणजे याच्यावर एक कसं ओळखलं. त्याच्या समोर काहीतरी लिहिलं आहे
याला कोणती समानता म्हणतात? कसं ओळखलं समजलं काय? कसं ओळखलं? त्याच्या पुढे काहीतरी लिहिलंय म्हणून. मग आता मुंबईवर का जाहिरात किती दिली रे बघू? हे 6000 किती वर्षाचे? 3 कुठून आणले समजले रे? कुठून आणले सांगा बरं? त्याच्या समोरच लिहिले आहे 3 वर्षाचे. मग काय करायचं? 6000 डिवाइडेड बाय 3. आन्सर होते 2000 एका वर्षाचे. पर इयर एका वर्षाचे किती झाले? 2. समजलंच नाही. 3 वर्षाची जाहिरात किती आहे? 6000. मी काय केलं? 6000 इथं दिलेच होते, याला भागेला किती केलं? 3. उत्तर आलं 2000 रुपये पर इयर. एका वर्षाची जाहिरात किती? 2000. आपण हे जे फायनल अकाउंट बनवतो, हे फायनल अकाउंट किती दिवसाचं असते? एका वर्षाचं. किती दिवसाचं असते? एका वर्षाचं. मग आपण जाहिरात किती दिवसाची भरायला पाहिजे होती? एका वर्षाची. आपण किती दिवसाची भरली आहे? 3 वर्षाची. म्हणजे आपण जाहिरात 2 वर्षाची जास्तीची भरली आहे. किती वर्षाची? 2 वर्षाची. याला म्हणतात पेड इन ऍडव्हान्स, आगाऊ. म्हणजे अदत्त काय होत असते? पूर्वदत्त काय? शाबास. पूर्वदत्त काय करायचं? किती मायनस होईल? नाही 4000. किती मायनस होईल? 4000. मग समजलं नाही याचा अर्थ तुम्हाला? 2000 जैन म्हटलं त्याच्या वया सरल्या. त्याच्यासाठी रोज रोज यायला लागते ट्युशनला. असं सूर्य उगवला, नमावशा आली तेव्हा नाही आला, आणि आल्यावरही लक्ष द्यायला. एक वेळा अजून सांगतो, जाहिरात किती दिली? 6000. किती वर्षाची होते? 3 वर्ष. मग भागेला किती करायचं? 3. उत्तर झालं 2000. किती दिवसाचं? एका वर्षाचं. फक्त आपलं फायनल अकाउंट किती दिवसाचं असतं? एका वर्षाचं. किती दिवसाचं असते? एका वर्षाचं. मग आपण जाहिरात किती दिवसाची भरायला पाहिजे होती? एका वर्षाची. आणि आपण भरली किती दिवसाची आहे? 3 वर्षाची. म्हणजे 2 वर्षाचे पैसे आपण जास्तीचे दिले आहे ना. किती वर्षाचे? 2 वर्षाचे. मग एका वर्षाचे किती झाले? 2000. 2 वर्षाचे किती दिली? 4000. कमी दिले का जास्त दिले? जास्त म्हणजे अदत्त प्लस होते, पूर्वदत्त मायनस. किती मायनस करू? 4000. 4 कुठून आले समजले काय? मग याच्यातून काय करायचे? बाहेर येते 2000. हे झाली पूर्वदत्तची दुसरी नोंद. कुठं जाते? पूर्वदत्त जाहिरात. किती? 4000. हे लिहून घ्या मार्जिन मध्ये. 4000 कसे आले काढून दाखवले मी तुम्हाला. जाहिरात पर्यंत आलो. जाहिरात नंतर अंकेक्षक शुल्क कुठे येईल? कुठे येईल? अरे झोपले काय? सांगा अंकेक्षक शुल्क सांगा. 5400. पुढे चला. वेतन. वेतन म्हणजे पगार कुठे येत असते? नवी बाजूला. वेतनाची रक्कम आहे आणि या वेतनावर एक दुसऱ्या नंबरची आहे बाई. वाचा. देणे बाकी वेतन. देणे बाकी म्हणजे पैसे अजून द्यायचे. याला काय म्हणतात? पूर्वदत्त काय होते? अदत्त काय होते? शाबास. किती प्लस करू? मग 18 आणि 2 20. अदत्त काय करायचं? दुसरी नोंद कुठे करायची? पूर्वदत्त काय करायचं? दुसरी नोंद कुठे करायची? मग आपलं काय आलं? अदत्त काय करायचं? दुसरी नोंद अदत्त वेतन. तिकडे किती प्लस केले बाई? मग इकडे सुद्धा किती लिहायचे? वेतनाचं समजलं, जाहिरातीचं पण समजलं. चला वेतनानंतर खरेदी कुठे येत असते? खरेदीतून मायनस होत असते खरेदी आहे का? पैसे बाहेर घेऊन घेऊ. 1,74,000. नंतर रोख. रोख म्हणजे
पैसा आपली संपत्ती कुठं जाईल? ताळेबंदाच्या संपत्तीवर चला रोखची रक्कम 14,000. रोख नंतर एकस्व एकस्व म्हणजे लोगो. पेटेंट म्हणजे त्याला पेटेंट, कॉपीराइट, ट्रेडमार्क तिथे एकस्व. एकस्व आपली काय असते? संपत्ती. एकस्व म्हणजे रे लोगो कंपनीचे. पेटेंट जी वस्तू एखाद्याच्या नावावर रजिस्टर झाली असते, ते वस्तू दुसऱ्या कंपनीला वापरता येत नाही, ते आपली संपत्ती. किती? चला एकस्वानंतर यंत्र सामग्री. यंत्र आपली संपत्ती. संपत्ती कुठे जाते? ताळेबंदाच्या संपत्तीवर. यंत्राची रक्कम आहे बाई आणि याच्यावर एक समायोजन. वाचू काय? चला पुसलेवाले घेऊ हा, न्यू इंग्लिश वाले. यंत्रावर वार्षिक 10% काय आकार म्हणते? येते ते तुम्हाला रे? चला पुसलेवाले कडे घेऊ हा. चला यंत्राच्या घसाऱ्याच्या नोंदी किती होईल? किती होईल? पुसल्या पुसला फक्त ते न्यू इंग्लिश वाला किती? 2. किती नंबरचा क्वेश्चन चालू आहे? 20. आणि 20 ही प्रश्नात घसारा आलाच आहे. घसारा माहिती आहे तुम्हाला? घसारा संपत्ती मधून काय करायचा? किती टक्के रे? आकाराबरोबर 10%. मायनस करून बाहेर येते 81. 80 हे झाली घसाऱ्याची दुसरी नोंद. श्रेया सांगतो ते नफा तोट्याच्या हे असं लिहायचं. घसारा आणि अंडरलाईन करून लिहायचा. कायच्यावर काढला? किती काढला पहा तिथे. यंत्रापर्यंत आली गाडी. यंत्रानंतर ख्याती. ख्याती आपली कोणती? सांगा रक्कम. नंतर ऋणको म्हणजे कोण? किती आहे ऋणको? 61,500. आणि याच्यावर एक समायोजन आहे का? 2. मी वाचतो, लक्ष देता. तिसऱ्या नंबरची आहे का? चौथी. बाजू समायोजन बघा काय म्हणते. ऋणको पैकी 1500 रुपये हक्क न सांगणारे असल्याने अपलेखित करून उर्वरित राशीवर 5% बुडीत कर्ज निधी आकारा. काय आकारा? बुडीत कर्ज निधी. अर्धेचे फवाडा कोण मला असं वाटलं फालतू ट्युशन घेतली तुमची. आहेच नाही तुम्ही कॉमर्स वाले मोजके काय 10-15. चला डब्ल्यू. ऋणको पैकी 1500 रुपये हक्क न सांगणारे असल्याने. हक्क न सांगणारे म्हणजे काय? तर नॉट ऍडमिसेबल. आणि नॉट ऍडमिसेबल म्हणजे काय? तर ऋणको म्हणजे कोण? तुम्ही माझे कोण आहे? मग आता याच्यातला एक नग एक नगिनी अशी असते का सर मी एवढ्या दिवस ट्युशनला आलती नाही, मग मी त्याचे पैसे देत नाही. माऊली तब्येत खराब होती, ऍक्सिडेंट झाला, पाय मोडला, तुम्ही महिनाभर आली नाही, तर मग महिनाभराचे पैसे देत नाही. मर मग तू. मग तिला काय केला? त्या गोष्टीवर हक्क सांगितला. मग कसं आहे? 1500 रुपये हक्क न सांगणारे आहे म्हणजे आपले 1500 रुपये बुडाले. याला म्हणतात नवीन बुडीत कर्ज. काय म्हणतात? नवीन बुडीत कर्ज. आणि मग त्याच्यावर काय आकारामध्ये? बुडीत कर्ज निधी म्हणजे हे संशयित कर्ज निधी कोणती? मग ऋणकोवर किती समायोजन आहे? एक कोणती आहे? एक कोणती आहे? त्याच दिवशी शिकलो आपण. जर ऋणकोवर 2 समायोजन असेल तर पहिले संशयित कर्ज निधी काढायची नाही. पहिले काय काढायचं? नवीन बुडीत कर्ज. काय काढायचं? किती रुपये म्हणजे? 1500. आता उरले किती? 60,000. आणि याच्यावर काय आकारायची? नवीन संशयित कर्ज निधी किती टक्के?
5%. आता सांगा 61,500 वर घ्या की 60,000 वर घ्या? 60,000. किती टक्के? 5%. किती होईल? 3,000. तर बाहेर येते 57. 7. हे झाली नवीन बुडीत कर्ज आणि नवीन संशयित कर्जाची पहिली ऋणकोतून मायनस. आणि इकडे बुडीत कर्जामध्ये प्लस. चला पहिलं नाव काय लिहिलं? नवीन बुडीत कर्ज. याच्यात पहा किती नंबरवर आहे? दुसऱ्या. तिथं लिहून घेऊ 1500. नंतर काय मायनस केलं? नवीन संशयित कर्ज. याच्यात किती नंबरवर आहे? तिसऱ्या. तिथं लिहून घेऊ 3. बाकीचा नमुना नंतर ऋणको नंतर कसं दिली का मिळाली? काहीच नाही. कुठं येते सांगा मग? नावे सांगा कसं? 3,500. हा कसली नंतर सामान्य खर्च. इथं एक नियम सांगतो. उद्या सगळेले विचारण जेले पाहिजे ते दोन खर्च येत असते. एक येत असते व्यापार खर्च आणि एक येत असते सामान्य. असे किती खर्च येते? 2. कोणते कोणते? व्यापार खर्च, सामान्य खर्च. जर व्यापार खर्च आणि सामान्य खर्च दोनही आले, कोणते कोणते? व्यापार खर्च आणि सामान्य खर्च. जर हे दोनही आले तर व्यापार खर्च व्यापार खात्यात घ्यायचा आणि सामान्य खर्च नफा तोट्या खात्यात. कधी? जेव्हा दोनही आले तेव्हा. आणि जर दोन पैकी एक आला मग तो एक कोणताही असो, फक्त व्यापार खर्च आला किंवा फक्त सामान्य खर्च. एकच आला तर कुठं घ्यायचा? नफा. नफा तोट्याच्या नाही. कुठं घ्यायचा? नफा तोट्याच्या नाही. कोणते कोणते खर्च सांगितले? व्यापार खर्च, सामान्य खर्च. जर दोनही आले तर कसं करा? व्यापार खर्च व्यापार खात्यात, सामान्य खर्च नफा तोटा खात्यात. कधी? आणि जर दोन पैकी एक आला तर मग आपला कोणता आला? सामान्य. का बरं? पुढे व्यापार आहे म्हणजे किती आहे? 2. आणि जर दोनही आले तर व्यापार खर्च कुठे घ्यायचा आणि सामान्य खर्च कुठे घ्यायचा? सांगा मग. व्यापार खर्च सांगा किती आहे? 4,000. सामान्य खर्च फरक समजला काय? कोणकोणते खर्च सांगितले? सामान्य. जर दोनही खर्च आले तर काय करायचं? कधी? जर दोन पैकी एक आला तर मग आज आपले दोन्ही आले ना? लक्षात राहील नियम. चला त्याच्यानंतर नावे बाजू. आता जमा बाजू. भांडवल. भांडवल कुठे येत असते? बाजूला पहिला भागीदार कोण? रोहनचं भांडवल किती आहे? दुसरा कोण? मोहनचं किती आहे? हे बाहेर काढायचे नाही माहिती आहे ना? चला भांडवलानंतर विक्री कुठे येत असते? विक्री मधून मायनस होत असते विक्री. आहे का विक्री परत पहा. मग पैसे बाहेर घेऊन 2,67,000 विक्री नंतर. आता सांगा हे कमिशन दिलं म्हणते का मिळालं म्हणते? पैसे म्हणून. मग त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं होतं की जर नावे बाजूले आलं तर नावे बाजूले घ्या आणि जमा बाजूले आला तर मग हे कमिशन कोणत्या बाजूला आहे? कुठे येईल? नफा तोट्याच्या. का बरं नफा तोट्याच्या जमाला? जमा बाजूला आहे म्हणून हे बरोबर आहे, पण या मागचं कारण काय आहे? उत्पन्न आहे. काय आहे? उत्पन्न. कमिशनची रक्कम आहे 7,000 आणि आज पहिल्यांदाच याच्यावर एक समायोजन. एक वेळा सांगतो. वेतनाचे पैसे देणे. काय आहे? देणे म्हणजे अदत्त. आता कमिशनची समायोजना वाचू. कमिशनचे 3,000 रुपये येणे म्हणजे अजून यायचे. याला म्हणतात अप्राप्त. काय म्हणतात? अप्राप्त. देणे
म्हणजे अदत्त, अजून येणे म्हणजे अजून अदत्त सारखंच करायचं. अदत्त काय करायचं? अप्राप्त सुद्धा काय करायचं? 7 आणि 3 7 आणि 3 अदत्त म्हणजे याची दुसरी नोंद देयताला जाते. अप्राप्त म्हणजे यायचे आणि याची दुसरी नोंद ताळेबंदाच्या संपत्तीला. हे पैसे अजून यायचे मग कधी ना कधी येईल, तर हे आपलं संपत्ती. अप्राप्त कमिशन किती? 3,000. बसलं? चला कमिशन नंतर ऋणको म्हणजे कोण? ऋणकोवर किती समायोजना शिकलो? मग पहिले कोणती काढायची हे सांगा. आणि मग काय काढायचं? लक्षात नाही ना? चला धनको म्हणजे कोण? हे आपली किती? 46. नंतर कसर दिली का मिळाली? मग हे कोणत्या बाजूला सांगा. नफा तोट्याच्या सांगा कसर. नंतर 10% बँक कर्ज. बँक कर्ज शिकलोय आपण. कर्ज आपली काय असते? मग आता त्या दिवशी मी तुम्हाला शिकवलं होतं की असं जर आलं बाई, शिकवलं हे त्या दिवशी आहे ना. चुटकी सांगते मला माहिती मुद्राने करायला. तू सांग बोलती ना, सांग तुम्ही आता रे असं सांगितलं का जर असं असतं. विसरले काय? जर असं असतं तर हे पैसे आपण आता लक्ष द्या. जे होते नाही ते चंद्रा, शशिकला सगळ्या गोष्टींना काय केलं? किती आहे रक्कम? 60. बाबू रे असं असतं कसं? तर हे पैसे पण आता असं नाही. आता हे असं आहे 10% बँक कर्ज. मग हे पैसे बाहेर काढायला लागत नाही. याला म्हणतात अदृश्य समायोजन. कोणती समायोजन? मग याच्यावर काढायला लागते समायोजन. याचा अर्थ असा झाला बाबूरे विवेक का आपण बँकेतून कर्ज किती घेतलं? 60,000. किती % न? 10. मग आपण जे लोन घेतलं याच्यावर 10% द्यायचे आहे का घ्यायचे? द्यायचे आहे. मग 60,000 वर 10% किती होईल? 6,000. किती होईल? 6,000. द्यावं लागते की घ्यायला लागते? द्यावं लागते म्हणजे आपला खर्च आहे. एक नोंद करायची नफा तोट्याच्या नावे कर्जावर किती रुपये? 6 कुठून आले समजलेले? हे झाली याची. आणि दुसरी नोंद ह्या कर्जामध्ये प्लस व्याज किती? आता बँकेने वापस किती करायला? व्याजा सहित विथ इंटरेस्ट. लोन किती उचललं होतं? 60,000. त्याचं व्याज किती झालं? 6,000. म्हणजे बँकेने टोटल वापस किती करायला? 66,000. बसलो सगळ्यांना? याला कोणती समायोजन म्हणतात? कशी काढली समजली? कसं ओळखलं सांगा बरं. त्याच्यावर टक्के आले. चला पुढची आता राहिले आहे पहिल्या नंबरची वाची आहे सौरण. पाठ आहे सगळेले. चला मेश्राम साहेब सौरण स्कंदाची पहिली नोंद सांगा. समजले? पुढे गेले पहिली नोंद किती आहे? 65. दुसरी नोंद त्याच्यानंतर पहा बरं 5 आहे ना अजून. कोणत्या नंबरची राहिली आहे सांगा मला. सर्व आहे. आज नवीन काय काय शिकलो 2 मिनिटात सांगतो. ऋणकोवर किती समायोजन शिकलो? कोणती कोणती? नवीन पुढील कर्ज, नवीन संचय कर्ज. पहिले काय काढायचं? आणि नंतर काय काढायचं?
हे बँकेच्या कर्जाचं समजलं. याला कोणती समायोजन म्हणतात? एक जाहिरातीचं शिकलो. जाहिरात किती वर्षाची होती? 3 वर्ष. मी इथं काढून दाखवलाय मी तुम्हाला. बरोबर आहे. चला त्याच्यानंतर शिकलो आपण कमिशन. देणे म्हणजे त्याला म्हणतात. येणे म्हणजे त्याला म्हणतात. पक्का. अजून कोणती समायोजन राहिली शोधा. मग आता 2 मिनिट थांबा, बेरीज पण करून देतो, नंतर लिहून घ्या आणि होमवर्क पण सांगतो. पहिले व्यापार खातं म्हणतो. पहिले जमा 0 0 0 6 7 12 12 2 हातचा योग 12 ने 13 3 हातचा योग 3 3,32,000. हे बाजू हा. पहिला 0 दुसरा 0 तिसरा येते 5 5 10 0 हातचा आला योग. आता चौथा 1 4 5 4 9 3 12 4 16 6 22 22 2 हातचे आले 2 2 2 1 3 3 7 10 10 योग 11 11 योग हातचा योग 1 योग 2 2 12 3 32 मधून 2 12 जर काढले तर 0 2 1 1,20,000. हा काय झाला? सफल. माहित आहे ना सगळे. आता या सफल नफा कुठच्या बाजूले? नावेचा अर्थ घ्यायचा आणि त्याच्या खाली कंसात काय लिहायचं? 1,20,000. 20 आणि 10 30 आणि 5 35 135. आता इकडची बेरीज करू पण इथं लिहायची इकडे साइडला लिहू. बरे गुणित कर्जाचा डब्बा बाहेर नाही घेतला ना आपण अजून. हा याच्यावर लक्ष ठेवायचं. ह्या डब्बा जर बाहेर नाही आला तर आपलं उदाहरण बरोबर येत. पा ह्या तिघांची काय करायची? बेरीज. 8 आणि 5 13 13 3 हातचा योग 3 आणि 3 6. जुनी संचित कर्जनिधी आली होती काय? त्याच्या पुढे डायरेक्ट घेऊन आणि याची बेरीज बाहेर काढून घेऊ 6,003. चला आता याची बेरीज करायची पण इथं लिहायची नाही. पहिला 0 दुसरा 0 तिसरा 3 आणि 5 8 आणि 4 12 12 आणि 8 20 20 0 आजचे आले 2 2 आणि 6 8 6 14 आणि 6 20 आणि 3 23 आणि 9 32 5 37 आणि 2 39 आणि 4 43 43 43 शी 3 कॅरी झाले 4 4 आणि हे 2 6 63. योग 35 मध्ये आहे की 63 मध्ये आहे? तर दोन्हीकडे लिहून घेऊ 135 135. याच्यातून हे 63 काय करायचे? 0 0 0 2 13 तून 6 गेले 7 0 किती उरले? 72,000. याला नाव काय द्यायचं? आणि हा शुद्ध नफा दोन्ही भागीदारांना काय प्रमाण होतं? रोहन आणि मोहन 50-50 ना. मग 72 च्या अर्धे होईल 36 36,000. आता हा नफा काय करायचा? त्याच्या भांडवलात. चला पहिल्याचा शुद्ध नफा किती आहे? 36,000. म्हणजे याचे बाहेरील 96. दुसऱ्याचा शुद्ध नफा किती आहे? 36,000. म्हणजे याचे बाहेरील 86. संपत्ती बाजू केली का पुन्हा? सांग बरं यांनी. 296 म्हणते. हा आपण हे करून पहिला 0 दुसरा 0 तिसरा 0 3 झाले. 2 आणि 6 8 8 आणि 6 14 14 आणि 6 20 20 आणि 6 26 26 शी 6 हातचे आले 2 2 आणि 4 6 6 12 12 आणि 8 20 20 आणि 9 29 29. 2,96,000 2,96,000. चला पटापट लिहू.